ते माझ्यावर व्यक्तिगत आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिची मी एक निवडणूक आयोगाकडे एक तक्रारही दाखल केलेली आहे की जी केस नील झाली असताना कोर्टच म्हणतंय की ही खोटी केस होती आणि या केसमध्ये कुणालाही दोषी धरता येणार नाही आणि सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे. अशा केसची पुस्तिका काढून ही पुस्तिका काढून फोटो टाकून माझी इमेज आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या माझ्या कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका देऊ नका एवढीच विनंती केली. त्याच्यावरून तिने वेगळा ड्रामा उभा करून ही निवडणूक बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जोपर्यंत तुम्हाला अटक होत नाही तोपर्यंत उपोषण बसलं, त्याच्या पुढचं तुमचं काय पाऊल असतं? नाही, अटक करायचं ना गुन्हा माझ्या नोंद करायला मी केलेलंच काय नाही तर विशेष काय येतो. पण ते आता बसलेत ना उपोषणला. नाही, ह्या खोट्या तक्रारी करणं त्यांचा धंदाच आहे. हो, एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला बदनाम करायचं आणि आपली पोळी वाजते का बाजायचं. नाही, गुन्हा दाखल करायला मी काय केलं ही तिने सांगावं ना आधी. तुमचं काय पाऊल असेल पुढचं? नाही, पाऊल असं आहे काय, एक तर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. ऑलरेडी मी त्यांच्यावर आचारसंहितेचा भंगचा गुन्हा दाखल करतोय आणि माझ्या कार्यकर्त्याला दमदाटी केली, अट्रॉसिटीची केस आहे, त्याला जातीवाचक शिव्या दिल्या, ही मीच आज दाखल करायला निघाले कोर्ट आपल्या पोलीस स्टेशनला. मी ऑलरेडी निवडणूक आयोगाला दाखल केलेली तिची पोच माझ्याकडे आहे. त्यामुळे खोट्या तक्रार द्यायला आधी तुम्ही तिथं येऊन दमदाटी केली. तिथं असणारे पोलीस यंत्रणा तिथं मी जायच्या अगोदर होती. म्हणजे ज्यावेळी माझे कार्यकर्ते आनंदराव पवार, चिमण डांगे, केदार पाटील तिथं पोहोचले होते त्यावेळी पोलीस यंत्रणा तिथं होती ऑलरेडी आणि त्याच्यानंतर मी तिथं गेलोय. पण मी तिथं काही चुकीचं केलं हे पोलीस यंत्रणा सांगेल ना. तर मी तिथं चुकीचं काही केलेलं नाही. ज्या चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या करू नका एवढ्याच माझ्या कार्यकर्त्यांनी त्याने विनंती केली. ती विनंती करत असताना हे बहादर तिकडनं 50 कार्यकर्ते घेऊन गाडी घेऊन आले आणि तिथं दंगा केला तिने. उलट त्यांच्या FIR दाखल व्हायला पाहिजे. उलट तिथले स्थानिक कॉन्स्टेबल आहेत त्यांनी जर व्हिडिओ केला असेल तर त्याच्यात आलेला आहे त्यांचे फोटो कोण आहे काय आहे. तर मी माहिती घेऊन नावं सांगतो की त्या अधिकाऱ्यांना विचारा ना आधी दंगा कोणाचा चालू होता आणि मी कधी आलो तिथे.